साठी पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर सध्या आपल्यासोबत आहेत। रवींद्र धंगेकरजी, अत्यंत धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडलाय। एसटी स्थानक, स्वारगेट सारखं एसटी स्थानक, 26 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो, नराधम पळून जातो, कोणाच्या साधं लक्षात येत नाही। हा, याच्यामध्ये आता माझ्याजवळ बहुतेक रुपालीताई बोलत असतील। हो, तर विषय असा आहे की हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे आणि हे प्रकार काही आज उघडकीस झाले हा एक प्रकार नाही, तर सर्रास असे प्रकार घडले जातात स्वारगेट पोलीस एसटी स्टँडच्या आवारामध्ये। आजूबाजूला असणारे मटक्याचे धंदे, दारूचे धंदे, क्लब आणि आजूबाजूला प्रचंड चुकीच्या पद्धतीने लोकांचा वावर, म्हणजे प्रवाशांना किती त्रास होतो आपण जर बघितलं तर तिथे एसटी स्टँडमध्ये येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास होतो आणि सुरक्षित नाहीत। अनेक प्रकार सर्रास होतात। आज उघडकीस आले म्हणून तुम्हाला आम्हाला कळलं आणि ती पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचले म्हणून कळते, पण असे सर्रास आणि असे आंबट शोकीन त्या भागामध्ये सर्रास वावरत असतात। रवींद्र धंगेकरजी, तुम्ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलात की स्वारगेट परिसरामध्ये अशा पद्धतीनं मटक्याचे अड्डे आहेत, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक तिकडे वावरत असतात। या सगळ्यांना आश्रय कोणाचा आहे? यांना थांबवण्याचं, त्यांना तिथून निष्कासित करण्याचं काम का होत नाही? आता याच्यामध्ये हे काही नवीन प्रकार, हा सर्रास जुना प्रकार आहे आणि हे प्रकार आज उघडकीस आला म्हणून आपल्या लक्षात आहे। नाहीतर रोज त्या ठिकाणी एखाद्या भगिनी आल्या असतील, कुठं एखादा नागरिक आले असतील आणि त्या प्रकारामध्ये जर रात्री जायला कुठं उशीर झाला, माहिती नसलं, चुकून आलेत, तर अशा लोकांचा फायदा घेणारी लोक तिकडे बसलेली असतात। आणि वर्षानुवर्ष पोलिसांना सुद्धा माहिती आहे की एखाद्या महिलेला बोलून किंवा तिच्यावर अत्याचार करून एखाद्या सगळ्याच महिला चौकीमध्ये जात नाही, काय निघून जातात नको डोक्याला, म्हणजे तिची इज्जत वाचवण्यासाठी। पण हे सर्रास प्रकार असे त्या स्वारगेट पोलीस स्टेशनला आज घडत नाही, वर्षानुवर्ष तिथे प्रकार घडतात। तिथं असणारे चुकीच्या पद्धतीने वावर असणारे लोक आणि माझ्याजवळ रुपालीताई बोलत होता ती वस्तुस्थिती करेल की सुरक्षा तुम्ही करत असलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत। जर तुमचं असं म्हणणं असेल की हे प्रकार स्वारगेट स्थानक परिसरामध्ये सातत्यानं घडतात तर हा आरोप अत्यंत गंभीर आहे। विनंती तुम्हाला, तुम्ही सोबत राहा। नीलमताई गोऱ्हे सध्या आपल्या सोबत आहेत। नीलमताई, प्रश्न असा आहे की स्वारगेट सारखा परिसर, आपण नीलमताईंकडे पुन्हा एकदा जाऊयात, संपर्क होऊ शकत नाहीये, आपण पुन्हा एकदा